जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे या मागणीसाठी कोल्हापुरात दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून महारॅली काढण्यात येणार आहे। या रॅलीमध्ये जिल्ह्यातील विविध राजकीय सामाजिक संस्थांनी पक्षकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या राजर्षी शाहू सभागृहात बैठक संपन्न झाली। अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सर्जेराव खोत होते, तर गेली 4 दशके सर्किट बेंचसाठी वकील संघटना विविध पातळीवर आंदोलन करीत आहेत, मात्र राज्य सरकार गांभीर्य घेत नाही। यावेळी ज्येष्ठ वकील शिवाजीराव राणे, धनंजय पाटील, अजित मोहिते, विवेक घाटगे, प्रकाश मोरे, राजेंद्र मंडलिक, गिरीश खडके यांनी आपली मते मांडली। आता तिसरा एक विषय आहे सर्किट बेंचसाठीचा साखळी उपोषणचा। आता साखळी उपोषणच्या बाबतीत सुद्धा हे विलिंगनेस दाखवलेला आहे, पण आज आणि लगेच साखळी उपोषण असं करणं काही योग्य होईल असं मलाही वाटत नाही। आपण त्याच्यामध्ये एक काम करू की पहिल्यांदा रॅलीनं त्यांना निवेदन देऊ, एवढी मोठी रॅली महारॅलीचं नियोजन करू, तालुक्यातून सगळ्यांनी या ठिकाणी कोल्हापूरमध्ये यावं आणि लक्षवेध जे मुख्यमंत्र्यांचं आपल्याला करायचं आहे परत एकदा या प्रश्नासाठी आम्ही गप्प नाही, आमच्यामध्ये अजूनही धगधग कायम आहे। हे रॅली मार्फत त्यांच्या निदर्शनास आणून देऊ। मीही त्यांच्या अत्यंत जवळच्या निकटवर्तीयांच्या सोबत त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे। काल पण मला निरोप आलेले आहेत कालपर्यंत की तुम्ही असं करा, तुम्ही आता पीडीएच्या पाठीमागे सोबत पाठवणार, ते अलॉंग विथ कंपायलेशन पाठवा, म्हणजे भरपूर आहे। या सगळ्या गोष्टींचा आपण माहिती घेतलेली आहे, काही लोकांशी जाणकार त्यांच्या निकटवर्तीयांशी घेतलेले आहे, त्यांना काय एक्सपेक्टेड आहे त्या पद्धतीने आपण हे करायचं आहे। त्यामुळे साखळीचा उपोषणाचा जो निर्णय आहे तो पूर्ण आपण पुढे ठेवू। पुन्हा जर जरुरी वाटलं तर निश्चितपणे साखळी उपोषणाचा सुद्धा पर्याय करू किंवा कोर्ट कामकाज सुद्धा पासून अलिप्त राहू, काय असेल त्याची जबाबदारी घ्यायची माझी तयारी आहे। त्या बाबाची जी छोटीशी शेती आहे त्यात जाऊन शेती करेल, जर सन्मानाला वकिलांना जर दिलेला घटनेचा अधिकार मिळत नसेल तर मग त्याच्यात काय अर्थ नाही। त्या तीव्र आंदोलनासाठी आपण सगळे तयार आहात, त्यासाठी तुमच्या भावनांचा मी आदर करतो। आता दुसरा एक प्रश्न आहे, व्यावसायिक प्रश्न आहे। मुद्रांक जिल्हाधिकारी जे आहेत, मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालं आणि बऱ्याचशा वकिलांच्या अडचणी येतात। हाही विषय मी मुद्दामच अजेंड्यावरती ठेवलेला आहे। बऱ्याचशा भानगडी येतात तर त्याच्यासाठी ते स्वतः आपल्या इथं येणार आहे। वकिलांना माहितीसाठी एवढं सांगतो की त्यांच्यासोबत आपण याच सभागृहामध्ये मीटिंग लावणार आहे। कन्व्हेन्सिंगच्या बाबतीत, बँक प्रॅक्टिसच्या बाबतीत, सर्चच्या बाबतीत ज्या काय अडचणी असतील त्या लेखी स्वरूपामध्ये मीटिंगच्या आदल्या दिवसापर्यंत आमच्याकडे येणं गरजेचं आहे। जर तसे येत नसतील तर त्या आपण काय त्या इन्सिडेंट करणार नाही, तर त्या सूचना अगोदर यायला पाहिजे, त्या अधिकाऱ्यांना अगोदर माहिती दिली पाहिजे, नाहीतर आमच्या सभागृहात आणून त्यांच्या हातावर कावकाव करून जाण्यात काही पॉइंट नाही। त्यामुळे ती एक मीटिंग करायची आहे। आणि आणखीन एक विषय मी आपल्याला सांगू इच्छितो की नुकतंच आपलं माहिती आहे एमआरटीचं न्यायालय कोल्हापूरमध्ये चालू झालं। आता यापूर्वी रिपिटिशन जे पेंडिंग होतं, प्रलंबित रिपिटिशन होतं, त्यामध्ये कोल्हापूरच्या वतीनं तत्कालीन सेक्रेटरी म्हणून मी माझा ॲफिडेव्हिट दाखल केलेलं होतं आणि एमआरटीचा प्रश्न तिथं मुंबई उच्च न्यायालयात नेला होता। त्यावेळी 5 जुलैची तारीख ठरली होती आणि कंटेम्प्ट नोटीस काढली होती। त्यावेळी चंद्रकांत दादा महसूल मंत्री होते, ते उद्घाटनला आले नाहीत, पण उद्घाटन झालं आणि पोद्दार साहेब या ठिकाणी काम करत होते। ते गेल्यानंतर परत त्या ठिकाणी अपॉइंटमेंट झालेले, पुन्हा डेप्युटेशन चालू आहे, पण पुन्हा एक रिट पिटिशन विजय महाजन साहेबांनी केलेलं आहे। पण मला नाव तुमचं तात्पर्य त्याच्यामध्ये एवढंच आहे की पूर्वीच्या पिटिशन मध्ये आता ह्या पिटिशन मध्ये आपल्याला पन्हाळ्याचे वकील सोपान पाटील साहेब आहेत, त्यांचा मुलगा जो धोपट पाटील आहे त्यांनी चॅरिटी ब्रीफ म्हणून आपल्याला सहकार्य केलेलं आहे। आणि यापूर्वी सुद्धा जे काय पिटिशन आपण सेक्रेटरी असताना केलं, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा कोल्हापुरात खंडपीठ चालू करण्यासाठीचा निकाल झाला, त्याचा रेफरन्स सुद्धा या जजमेंट मध्ये झालेला मला दिसला। तर सौरभ कुटाला म्हणून गोव्याचे वकील आहेत, त्यांनी काही संबंध नसताना फ्री ट्रिप घेतली, त्या कामात मुख्य पिटिशन मधले वकील होते त्यांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे। त्या दोन्ही वकिलांचं आणि महाजन साहेबांचं सुद्धा त्यांनी पुढाकार घेतल्याबद्दल अभिनंदन करावं, त्यासाठी मी आभार मानतो। कोल्हापूर जिल्हा भारतनगर येथील धम्मचक्र बुद्धविहारामध्ये माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर पंचशील त्रिशरण बुद्धवंदना घेण्यात आली। यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या मनीषा कुर्णे, नगरसेविका रूपा राणे निकम, PS कांबळे, सोमनाथ घोडेगाव यांची भाषणे झालीत। संयोजक धर्माजी कांबळे यांनी आभार मानले।
शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। रमाई ही बाबासाहेबांना प्रेरणा देणारी खरी म्हटलं तर माऊली ठरली आणि आपल्या सर्वांची 9 कोटी जनतेची माऊली झाली। म्हणूनच आज आपण रमाई जयंती ही साजरी करतो। बघा की बाबासाहेबांनी 20 मार्च 1927ला 14 तळ्यात सत्याग्रह केला। जो पाणी हे मूलभूत हक्क आहे, तो पाणीसुद्धा आपल्याला मिळत नव्हतं आणि बाबासाहेब हा सत्याग्रह करायला निघालेले आहेत। त्यावेळेला रमाई म्हणते की साहेब मी पण तुमच्याबरोबर येतो। बघा साहेब मी पण तुमच्याबरोबर येतो, हा तुमचा चळवळीचा सत्याग्रहाचा जो कार्यक्रम आहे तो खूप चांगला आहे आणि मी येते। तर साहेब म्हणतात तू येऊन काय करणार तिथं? तर माता रमाई म्हणते की साहेब जेवढे लोक येतील ना तेवढ्या सगळ्यांना मी जेवण तयार करून वाढेन। हा उदारमतवादी विचार, हा लोकांचा कल्याणाचा विचार रमाईसुद्धा आहे। म्हणूनच ही 2 लोक एकत्र आलीत, जे महामानव एकत्र आली, ती माता रमाई असेल, डॉक्टर बाबासाहेब असतील, एकत्र आलीत। आणि बघा की खरं हा विचार, हा मूलभूत हक्काचा विचार हा रमाईसुद्धा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। बाबासाहेब रमाईचं ज्या वेळा वाटतं की रमाईला की साहेब मला विठ्ठलाचं मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे, तर साहेब म्हणतात की रामू जो देव आपल्याला मंदिरात घेत नाही त्या देवाकडे जाण्यापेक्षा आपण आपलं स्वतःचं मंदिर निर्माण करू। आणि ज्या प्रत्येक गावामध्ये बघा आपण पाहतो बाबासाहेब जे बोलले ते करून दाखवतात। बाबासाहेबांनी विहाराची स्थापना केली, विहाराची कल्पना मांडली, आपल्या धम्म दिला आणि आज आपण विहारामध्ये इथं उपस्थित आहे की आज राजेंद्रनगर विहार धम्मचक्र विहारामध्ये आपण उपस्थित आहोत। हे विहार हे रमाईच्या त्यागावर वसलेलं आहे की रमाईची इच्छेचं परिपूर्ती बाबासाहेबांनी विहाराच्या माध्यमातून केलेली आपल्याला दिसून येते की बघा की विहारामध्ये आलं पाहिजे। बाबासाहेबांनी सांगितलं की प्रत्येक बौद्धांनी दरवारी विहारला आलं पाहिजे, म्हणून आपण इथं धार्मिक अनुषंगाने आपण विहारमध्ये आलं पाहिजे। हा सुद्धा मेसेज रमाईच्या त्यागातून किंवा रमाईच्या जयंतीनिमित्त आपण घेतला पाहिजे, रमाईचा त्याग समजावून घेतला पाहिजे। रमाईनं ज्या वेळी जिथं गरज असेल तिथं खंबीरपणे ठाम उभी राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह असेल, बाबासाहेबांना मिळणारी प्रेरणा असेल किंवा ज्यावेळी बाबासाहेब दुःखी होतील त्यावेळी बाबासाहेबांना सपोर्ट करायचं काम रमाईने केलेलं आहे। म्हणूनच अशा मातेला खूप खूप वंदन, कोटी कोटी नमन। पहिल्यांदा सर्वांना जय भीम। धम्मचक्र बुद्धविहारमध्ये माता रमाईची जयंती आणि 3 जानेवारीला सावित्रीबाई फुलेंचं त्यांची जयंती होती आणि 12 तारखेला आपलं माता जिजाबाईची यांची जयंती होती। हे सर्व साधून आज आम्ही धम्मचक्र बुद्धविहार साळुंखे पार्क भारतनगरमध्ये सर्वांच्या वतीनं आम्ही हा जयंतीचा उत्सव साजरा करत आहे। असंच सगळ्यांची आम्हाला साथ असावी। विहारमध्ये प्रत्येक रविवारी यावी, लोकांनी वंदनासाठी यावं। म्हणजे विहारमध्ये आल्यानंतर काय मिळतं आणि बाहेर ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला काय मिळतं ते तुम्ही प्रत्यक्ष येऊन अनुभव करायचा आणि जेणेकरून लॉर्ड बुद्धाला आपल्याला प्रत्येकानं आपला वाढदिवस असून देईल किंवा काही असून देईल त्यांना ती मदत करण्याची गरज आहे। की लॉर्ड बुद्धा चॅनल जे आहे हे आपल्यावरती आहे आणि आपण जर केलं तर ते लॉर्ड बुद्धाला त्याचं हे मिळणार आहे। आपण काय करतो, कुठला वाढदिवस असेल इकडं बकरं आणून मटण कापून हे करून ते करण्यापेक्षा तो पैसा न खर्च करता आपल्या लॉर्ड बुद्धाला तो गेला पाहिजे, अशी माझी भावना आहे। आणि मी समता सैनिक दलामध्ये काम करतो आहे, माझी बोधाचार्य आहे, सामनेर आहे आणि आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठा काम करण्याची माझी इच्छा आहे आणि अजूनपर्यंत जितकं माझ्या अंगात थेंबाथेंब रक्त आहे तोपर्यंत मी त्या आंबेडकर घराण्यांची सेवा करणार, एवढं बोलून जय। आजच्या धम्मचक्र बुद्धविहाराच्या वतीने माता रमाईच्या जयंती 127व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी बुद्धविहारामध्ये माता जिजाऊ माँसाहेब सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे माता रमाई यांची संयुक्त जयंती धम्मचक्र बुद्धविहार भारतनगर साळुंखे पार्क या ठिकाणी संपन्न झाली। या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्ह्याचे शहराचे उपाध्यक्ष, आमचे सहकारी मित्र प्रकाशजी अंगरखे, त्याचप्रमाणे या धम्मचक्र बुद्धविहाराचे उपाध्यक्ष धर्माजी कांबळे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले बौद्ध अवशेष विशेष संवर्धन समितीचे TS कांबळे साहेब, या ठिकाणी महादू कांबळे,
त्याचप्रमाणे मॅडम मनीषा मॅडम, उपस्थित सर्वच या ठिकाणी भरपूर आलेले सर्व उपासक उपासिका आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं माता रमाईला अभिवादन करण्यासाठी सकाळपासून तयारी करत असलेले सर्वजण कार्यकर्ते, बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणून गेलेले आहेत. उपस्थित माता भगिनींना सांगण्याचं एकच उद्देश होता, ज्या सावित्रीमाईने बाबासाहेब आंबेडकरांना जी साथ दिली, ती साथ जर बाबासाहेबांना जर माता रमाईने दिली नसती तर बाबासाहेब आज घडले नसते. भारतीय बौद्ध महासभा आयोजित ज्ञानेश्वर नगर येथे श्रामणेर संघाचे शिबिर 3 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी पर्यंत आयोजित केले आहे. यावेळी रोहिणी महिला मंडळाच्या वतीने श्रामणेर संघास भोजनदान देण्यात आले. श्रामणेर संघाच्या वतीने बुद्धवंदना घेऊन तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी व रोहिणी महिला मंडळाच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करते. आणि आज संविधान बुद्ध विहार मातोश्रीनगर येथे रमा मातेच्या जयंतीच्या निमित्ताने रोहिणी महिला मंडळाने भिक्खू संघाला भोजनदान दिलेले आहे. आणि सर्व परभणीचे बोधाचार्य या संविधान बुद्ध विहाराला उपस्थित राहिले आणि वेळातला वेळ काढून नगरानगरातून उपासिकेने आपल्या हाताने पदार्थ बनवून आणून भिक्खू संघाला भोजनदान दिलेलं आहे. आणि इथं नेहमीच आमचे गौतमनगरचे भंते संघ यश संघजी आम्हाला नेहमी प्रवचन करतात, मार्गदर्शन करतात. आणि भरणे सर, हे आपले कांबळे सर, यांचं सर्वांचं सहकार्य आमच्या पाठीमागं आहे. म्हणून आम्ही जरा खंबीरपणे या संविधान बुद्ध विहाराचं काम असं म्हणजे हिमतीनं करतो. त्यागमूर्ती माता रमाई यांची 127वी जयंती, त्या अनुषंगाने दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी आणि लुंबुनी बुद्ध विहार माऊलीनगर साकला प्लॉट यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 3 तारखेपासून संस्थेने दिलेल्या 24 शिबिरापैकी आज आपण एक शिबिराचा भाग बोधाचार्य श्रामणेर शिबिर आयोजित केलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आज माता रमाईच्या जयंती दिनानिमित्त या ठिकाणी संविधान बुद्ध विहार मातोश्रीनगर आणि या महिला मंडळाच्या अध्यक्षा गुंपाबाई सावंत आणि त्याचे सर्व टीम, तसेच आमचे मार्गदर्शक असणारे धुळे गुरुजी आणि सर्व बोधाचार्य उपासक उपासिका यांना माझा सप्रेम जय भीम. तर आज या ठिकाणी माणसाने माणसाशी कसं वागावं हे नीतिमूल्य तथागत भगवान बुद्धांनी सर्वांना दिलं. त्याचाच एक भाग प्रशिक्षित बोधाचार्य होऊन आपल्या समाजामध्ये जाणं आणि त्या विधिवत प्रोग्राम राबवणं हा कार्यक्रम संस्थेच्या वतीनं असतो. आणि विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली एकमेव संस्था आणि भारतीयांची बौद्ध महासभा, ह्या महासभेच्या वतीनं हा प्रोग्राम राबवला जातो. आणि सुस्करत समाज घडवणे आणि संविधान समर्थक जोडे अभियान 2025 मार्फत हा कार्यक्रम पूर्ण भारतवर्ष, जिल्ह्यात, तालुक्यात, राष्ट्रामध्ये चालू आहे. त्याचाच एक भाग परभणीमध्ये सुद्धा चालू आहे. आणि आजच्या समाजामध्ये व्यसनाधीनता, वेगवेगळे जडलेले रोग हे फक्त तथागताच्या पंचशिलांनीच कमी होतात. म्हणून याचा एक भाग आपण 10 दिवस अंगावर चिवर घेऊन बसलं तर आपल्याला त्या बुद्धाचे जे काही 5 तत्व आहेत, शील आहेत, त्या शिलाचा आपण योग्य रीतीने विचार केला, आचरण केलं तर प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या दीक्षा समारंभ आहेत. मुस्लिममध्ये सुन्नत केली जाते आणि ख्रिश्चनमध्ये बास्मिता केला जातो आणि हिंदू धर्मामध्ये माळ वगैरे असते. मग आपले बौद्धांची ओळख काय? तर बौद्धांची ओळख ही आहे की 10 दिवस अंगावर चिवर घेऊन बसणे, त्याचा अभ्यास करणे. आणि हे शिकवण्यासाठी चैत्यभूमीला आपलं विश्वविद्यापीठ आहे मित्र. आणि ह्या विद्यापीठामार्फत प्रशिक्षित वर्ग त्या ठिकाणी अगोदर केंद्रीय शिक्षकाची ट्रेनिंग असते, शिक्षित असतात आणि ते प्रबोधन करत आज या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात असतात. तसेच केंद्रीय शिक्षक म्हणून
नांदेडचे ज्येष्ठ केंद्रीय शिक्षक डॉक्टर युवराजजी मोरे सर या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून या शिबिराला प्रबोधन करत आहेत आणि ते करत असताना या प्रशिक्षित 10 लोक या ठिकाणी 11 लोक बसलेले आहेत आणि उद्या समाजाच्या उपयोगी पडतील आणि सर्व थरातील लोकांना सोबत घेऊन इतकंच नाही तर ST ST व्हिजेंटी या सर्वांना घेऊन आणि जयंती मंडळे असतील, महिला मंडळे असतील, विहारे असतील त्यांच्यासोबत आपण राहून डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी 8 गोल्डन मार्ग सांगितले आहेत. कारण सगळ्यांना घेऊन आपल्याला हे भंतेजी वर्ग असेल ह्याला आपण सोबत घेऊनच कार्य करणार आहोत आणि सगळ्यांना मिळून मिसळून काम करण्याचं आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण त्याचे ज्येष्ठ आहोत आणि ते जरी लहान असतील मंडळे छोटे तर त्यांना समोर करायचं आहे आणि पाठीमागून कार्यक्रम सुरू आहे आणि विशेषतः समाज समर्थक जोडो अभियान 2024-25 पासून हा उपक्रम सुरू आहे आणि त्या अनुषंगाने आजच्या दिनी माता रमाईच्या जयंती दिनी 127वी जयंती दिनी मी या महिला मंडळांना अधिकारी कर्मचारी वर्गांना आणि विशेषतः उपस्थित सर्व या जिल्ह्याचे आजी माजी पदाधिकारी यांना शुभेच्छा देतो. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम. प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद. राहण्याची ही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. राजनगर, चंद्रगुप्तनगर येथील साकेत बुद्ध विहार समिती व महामाया महिला मंडळ नांदेडच्या वतीने भिक्खुनी चारुशिला यांच्या मार्गदर्शनाखाली त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची 127वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी अंध कलावंत प्रेरणाताई खंदारे यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित मी रमाई बोलते हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर केला. तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका सुजाता आडाव यांनीही माता रमाई आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा व्याख्यानाद्वारे परिचय करून दिला. कार्यक्रमास बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी हिम्मत करून साहेबाच्या खोलीत गेले आणि मी म्हणलं, साहेब साहेब साहेब, जीवन हे नश्वर आहे, तुम्हीच मला सांगल्या नव साहेब. जीवन हे नश्वर आहे, तुम्हीच मला सांगल्या नव साहेब. इसरल्या का व साहेब, तुम्ही इसरल्या साहेब. आपल्या समाजातल्या लोकांचं डोळं तुमच्याकडे लागले की साहेब. रामजी बाबाचं सपान तुम्हाला पुरं करायचं आहे साहेब. या दुःखातून आहे साहेब, या दुःखातून आहे साहेब. तसं साहेब डोळ्यात पाणी आलं साहेब. मला साहेबाची काळजी वाटत होती, साहेबाच्या जीवाला धोका आहे वाटत होतं. एका दिवशी साहेब वाचत बसलो होतो. मी साहेबाजवळ गेली
मी प्रेरणा प्रल्हाद खंदारे, मी एक अंध कलाकार आहे। आज रमाबाई यांची जयंती आहे, त्यानिमित्त मी एक नाट्यप्रयोग केला आहे। मला दिसत नाही तरीही मी रमाबाईच्या जीवनावर बद्दल मी थोडंसं एक तासाच्या नाट्यामधून सगळ्यांच्या समोर मी प्रदर्शित केला। आणि इथे सांकेतिक बुद्ध विहाराच्या ठिकाणी महिला मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मी हा कार्यक्रम सादर केलेला आहे। त्याबद्दल मला खूप चांगलं वाटलं आणि सगळ्यांनी माझं कौतुक केलं। तमाम महिलांना काय सांगाल? तमाम महिलांना सांगण्याचं म्हणजे की बाबा, मी एवढं अंध अपंग असून सुद्धा मी एवढं म्हणजे ऐकूनच भाषण करू शकते, बोलू शकते। तर सर्व स्त्रिया डोळस असून त्यांनी त्यांच्या मुलाबाळांना काहीतरी एक आज जयंतीच्या निमित्तानं काहीतरी एम ठरवावं आणि आपल्या लेकरांना चांगले संस्कार द्यावे आणि त्यागमूर्ती जे रमाई आहे त्यांच्याबद्दल आपल्या लेकरांना पूर्णतः माहिती देण्यात यावी। नमो बुद्धाय, जय भीम। मी भारतीय बौद्ध महासभेची केंद्रीय शिक्षिका आहे, बौद्धाचार्य आहे। आज रमाई जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देते। रमाईचा जन्म हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे। रमाई नसत्या तर बाबासाहेब झाले नसते आणि बाबासाहेब झाले नसतं तर आपलं जीवन सुंदर घडलं नसतं। म्हणून रमाईचा जन्म खूप आपल्यासाठी आनंदाचा आहे। आजच्या दिनी मी महिलांना एवढंच सांगू इच्छिते की रमाईच्या त्यागापुढे, रमाईच्या दुःखापुढे आपला संघर्ष, आपलं दुःख, आपला त्याग काहीच नाही आहे। रमाईच्या दुःखामध्ये जर आपण पाहिलं, रमाईच्या डोळ्यामध्ये आपण पाहिलं तर आपलं दुःख नाहीसं होतं। रमाईच्या लेकी म्हणून आपण रमाईचं अनुकरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। आपल्या पतींना आपल्याला साथ दिली पाहिजे। चांगल्या कामासाठी आपण संकटाला सामोरं जाऊन आपल्या कुटुंबाशी एकरूप होणं, आजची एक आदर्श स्त्री, आदर्श आई, आदर्श माता, आदर्श सून घडणं हे आपलं कर्तव्य आहे रमाईची लेक म्हणून। मी ह्या ठिकाणी एवढंच सांगू इच्छिते। नमो बुद्धाय, जय भीम। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक उपासिका, आज माता रमाई आंबेडकर जयंती साकेत बुद्ध विहार कमेटी के ओर से और महामाया मंडल के तरफ से आज यहाँ पर बिहार में यहाँ पर रमाई का जयंती का यहाँ पर सादर करे हैं। तो सभी लोग, रमाई का इतना बड़ा त्याग है तो उस त्याग का तरुण महिला लोग तो उसको ये करना चाहिए। जितना कष्ट से रमाई ने कष्ट से ये त्याग करे है पूरा जीवन, पूरा रमाई और बाबा साहब ने, तो महिला मंडल तरुण लोग सभी लोग उनका जो भी कार्य है तो उनका अनुगमन करना चाहिए, प्रेरित करना चाहिए। तो वो सब कुछ सभी बिहार में जाकर उस जयंती के निमित्त की वजह से सभी लोग सादर करने का प्रयास करना चाहिए। सभी का मंगल हो, सभी का मंगल हो, सभी का मंगल। मी ज्योती जीवन गोवंदे बोलते। राजनगर चंद्रगुप्त नगर इथे साकेत बुद्ध विहारामध्ये त्यागमूर्ती रमाबाई यांची आज जयंती निमित्त आज चारुशीला आर्याजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोग्राम इथे ठेवलेला आहे। तर आढाव मॅडम यांनी त्यागमूर्ती रमाबाई यांच्यावर व्याख्यान दिलेलं आहे। तसेच प्रियंका दीदीने एकांतिका नाटक दिलेलं आहे। तर त्यांच्यामध्ये रमाबाईने कसा त्याग केला आणि त्यांचे कसं अनुकरण आपण आजच्या युगातील महिलांनी केले पाहिजे। रमाबाईने एवढा त्याग केला, बाबासाहेबांशी कशा राहिल्यात तसंच त्यांनी समोर अनुकरण केलं पाहिजे, हे आपण घेतले पाहिजे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना फक्त दलितांच्यासाठी केली नव्हती, तर ती समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी केली होती, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्याय मंत्री अविनाश महातेकर यांनी केले।
कोल्हापूर RPI आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त कागल गैबी चौकात संविधान सन्मान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय बाबा घाडगे, कवी नारायणपुरी, प्रवीण मोरे, मंगलराव माळगे, दगडू भास्कर, श्रीधर शिंदे, अमर कांबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कागल तालुका अध्यक्ष चंद्रशेखर कोरे यांनी स्वागत तर BR कांबळे यांनी प्रास्ताविक केले। सूत्रसंचालन विजय काळे, वैभव प्रधान यांनी तर आभार साताप्पा कांबळे यांनी मानले। मित्रांनो, मी स्वतः एक अनुभव 15-20 वर्षापूर्वी ज्यावेळी दारिद्र्य रेषेमध्ये घोटाळा झाला होता, त्यावेळी आपल्या सहकार्यांना न्याय देण्यासाठी हेगडेने दादाजी एका कार्यकर्त्याने जिवंत कावळा पकडून आणला होता आणि त्यावेळी शासनाचं श्राद्ध घातलं होतं। या राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडल्या दादा बाबा, या राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडल्या, इथून पुढे घडत जातील। पण रिपब्लिकन पक्षाचा उत्तम दादांच्या नेतृत्वाखाली यावेळी आपल्या महायुतीला प्रचंड असा विजय मिळाला, हे बाकी आपण नाकारू नका। म्हणून मी परत शुभेच्छा देताना एवढंच म्हणेन, उत्तम दादा ही काय वाऱ्याची झुळूक नाही, उत्तम दादा ही काय वाऱ्याची झुळूक नाही, हा तर झंझावात आहे, हा तर झंझावात आहे। येणाऱ्या तुफानाची ही सारी सुरुवात आहे, ही सारी सुरुवात आहे। दादा आणि बाबा, एक कागल तालुक्याचा रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे। या रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीतल्या दादाच्या कार्यकर्त्याने आतापर्यंत पंचायत समिती, जिल्हा परिषद, खासदारकी, आमदारकीला आम्ही प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी राहिलो। मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे, मागच्या वेळी एका नेत्याने दिलेलं आश्वासन झालं नाही, पण यावेळी जर या रिपब्लिकन पक्षाची, कागल तालुक्याच्या कार्यकर्त्याची, जिल्ह्याच्या कार्यकर्त्याची जर अस्मिता आपण जपणार असाल, आम्हाला जर न्याय देणार असाल, तर येत्या जिल्हा परिषदमध्ये दादांना पाठवून दादांना लाल दिव्याची गाडी तुम्ही मनावर घेऊन द्यावी आणि पुढच्या वेळी या उघड्या जीपमधनं दादानी बाबा तुम्ही न येता लाल दिव्याच्या गाडीतल्या उत्तम दादांना घेऊन यावं, एवढीच मी इच्छा व्यक्त करतो। थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। त्यागमूर्ती माता रमाई जयंतीनिमित्त विकासनगर, किवळे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली। माता रमाई यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून त्यागमूर्ती माता रमाई पुरस्कार तसेच घरेलू कामगार यांना कार्ड वाटप करण्यात आले। यावेळी देहू रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमजी बनसोडे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पाडण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन फुले शाहू आंबेडकर विचार मंच यांच्या हस्ते करण्यात आले होते। फुले शाहू आंबेडकर विचार मंच संस्थापक अध्यक्ष धर्मपालजी तंतरपाळे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या व रमाईचा त्याग न विसरता आपण आपल्या जीवनात काम केलं पाहिजे अशा भावनाही व्यक्त केल्या। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मावळ लोकसभा कार्याध्यक्ष दिलीप कडलक, तुषार तरस, राजेंद्र तरस, निलेश तरस, नगरसेवक गोपाळदादा तंतरपाळे, सिंधुताई तंतरपाळे, प्रमिला तंतरपाळे आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। क्षणोक्षणी आई तुझी होती आठवण, क्षणोक्षणी आई तुझी होती आठवण,
हृदयावरी नाव तुझं ठेवले मी करून, हृदयावरी नाव तुझं ठेवले मी करून, क्षणोक्षणी आई तुझी होती आठवण, हृदयावर नाव तुझं ठेवलं मी करून, काळजावरी नाव तुझं ठेवले मी करून, चंदना परी तू जिजली जाई, म्हणून भीमाची कीर्ती जगामध्ये आई, चंदना परी तू जिजली जाई, म्हणून भीमाची कीर्ती जगामध्ये आई, ज्ञानाच्या शिखरावर तू गेली सगेहून, ज्ञानाच्या शिखरावर तू. नमो बुद्धाय, जय भीम. आज सर्वप्रथम त्यागमूर्ती राष्ट्रमाता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तमाम भारतातील बहुजन समाजातील बौद्ध अनुयायांना, त्याचप्रमाणे सर्व जाती धर्मातील स्त्री पुरुषांना आणि माता रमाईच्या त्यागावर जे जे लोक मोठे झाले आणि जे जे लोक माता रमाईच्या आणि बाबासाहेबांच्या त्यागाला विसरले, अशा सर्वच लोकांना या जयंतीच्या मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं या पूर्ण भारत देशाचं, अखंड भारत देशाचं भारतीय संविधान, भारतीय राज्यघटना ज्या महामानवानं लिहिलेली आहे, त्या महामानवाच्या पाठीमागं 100% खंबीरपणे पाठ देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई स्वतःच्या संसाराची, स्वतःच्या मुलाबाळाची, त्यांचे अत्यंत जिवलग, अत्यंत अंतकरणातील जे मुलं होते, राजरत्नसारखे मुलं, या सगळ्यांचा त्याग देऊन या बहुजन समाजाला स्वतःच्या पायावर स्वाभिमानी, या महिलांना स्वतःच्या पायावर स्वाभिमानी उभं केलं. अशा त्यागमूर्ती माता रमाई त्यांची जयंती आहे. बाबासाहेबांना जर त्यांनी साथ दिली नसती तर आम्ही जे आमच्या या माता भगिनी, ज्या अंगावर 10-10 हजाराच्या साड्या आहे, 1-1 लाख रुपयाचे दागिने आहेत, अलिशान गाडीमध्ये फिरतात, ह्या आज कुठेतरी जंगलामध्ये काम करताना दिसल्या असत्या आणि आमच्यासारखे लोक कुठेतरी गुरंढोरं ओढताना दिसले असते. फार मोठा त्याग आहे. माता रमाईचा त्याग सांगणे फार म्हणजे कमी शब्दामध्ये आहे. फार मोठा त्याग आहे त्या मातेचा आणि त्या मातेमुळे आज या भारत देशातील लाखो महिला स्वाभिमानाने जीवन जगतात, मोठमोठ्या पदावर गेले, कोणी राष्ट्रपती झाले, कोणी प्रधानमंत्री झाले, वैमानिक झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले. फार मोठा त्याग त्या माऊलीनं केल्यामुळे झालेला आहे. आज त्या माऊलींची जयंती आहे. मी आज या जयंतीनिमित्त माझ्या माता भगिनींना, या भारत देशातील तमाम जनतेला आवाहन करू इच्छितो की माता रमाईचा त्याग साधाने दिवसभर गवऱ्या वेचून स्वतःचा संसार उभा करणे, पोटाला मारून बाबासाहेबांना शिक्षणासाठी पैसे पाठवणे, एवढा मोठा त्याग तुम्ही जगामध्ये कुठल्याच माऊलीचा बघितला नाही. या माऊलीचा मी त्याग बघितला आहे. त्यानिमित्त आज या भारत देशातील तमाम बौद्ध अनुयायांना आणि मातांना विनम्र आवाहन करतोय की तुम्ही माता रमाईचा त्याग वाचा, माता रमाईचा संघर्ष वाचा, तेव्हा तुम्हाला स्वतःचं जीवन समजेल. आणि जर त्याग आणि संघर्ष समजला तर तुमचा परिवार फार मोठा होईल, तुमचे मुलं चांगले शिक्षण घेतील, तुमचा परिवार चांगला होईल. या ठिकाणी मी रमाई जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. मी सौ प्रमिला गोपाल तंत्रपाळे. आज आपल्या रमाईची 127वी जयंती आहे. आता रमाईचा त्याग म्हटलं की खरोखर त्यांचा एक एक प्रसंग वाचताना त्यांच्या जीवनातील आणि खरोखरच म्हणजे ते वाचत असताना किंवा त्यांचं चरित्र आपण वाचत असताना खरोखर आपल्या डोळ्याला म्हणजे पाण्याच्या धारा लागतात. त्यांनी इतकं त्यागमय जीवन जगलं आहे आणि त्यागमूर्ती ही त्यांना जी उपाधी मिळाली किंवा रमाई ही जी उपाधी मिळाली, ह्या उपाधी उगीच कोणाला मिळत नसतात. मग आपल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील किंवा राष्ट्रमाता जिजाऊ असतील, ह्या उपाध्या कोणालाही मिळत नाही. एक प्रसंग मला असा सांगावासा वाटतो त्यांच्या जीवनातला. जेव्हा बाबासाहेबांना लंडनचं बोलावणं आलं एका परिषदेसाठी, तेव्हा रमाई राजगृहात एकट्याच होत्या. मग एकट्या त्यांना कसं ठेवायचं म्हणून बाबासाहेबांनी वैराळे काकांकडे त्यांना घेऊन गेले की तिथे तू 8-10 दिवस राहा मी येईपर्यंत. आणि तिथे गेल्यानंतर वैराळे काका म्हणजे वसतिगृह चालवायचं एक काही मुलांसाठी.
तर तिथे गेल्यानंतर बघायच्या त्या की मुलांची बाहेर खेळतात कसे, छान कसे जगतात वगैरे, किती आनंदीदायी ती मुले आहेत. पण 2-3 दिवस ती मुलं कुठं खेळायला गेलेली नाहीत. आणि मग जेव्हा त्यांनी वैराळे काकांना विचारलं की काका ही मुलं का अशी बाहेर जात नाही, गपचूप का बसली आहेत, तेव्हा वैराळे काका म्हणाले की 2-3 दिवस झाले त्यांना ना अन्न पाणी नाही आहे, रेशन संपलेलं आहे, फारसं काही इथं कोणी देत नाही आहे. तेव्हा त्यांना इतकं वाईट वाटलं आणि मग रमाईनी आपल्या स्वतःच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून काकांकडे दिल्या आणि त्या म्हणले की गहाण ठेवा किंवा त्या विका आणि रेशन भरा आणि मुलांना जेव खाऊ घाला. हे सगळं बघत असताना खरोखर त्यांचा एवढा त्याग, आणि आज आपण बघतो तो एवढ्याले दागिने घालून, हे महागड्या साड्या नेसून, हे आता आमच्या धर्मपाल तंत्रपाळींनी सांगितलेले, खरोखरच तो त्याग बघता इतकं म्हणजे वाटतंय ना की त्यांच्यामुळेच आज आपण इथे आहोत. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.